उद्या 28 जून रोजी राज्यभर होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। भिवंडीत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत काही संशयितांकडे टीईटी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी साधर्म्य असलेली माहिती आढळल्याचा दावा समोर आल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भातील पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त प्रिया शिंदे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची अधिकृत माहिती दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील 6,01,28 विद्यार्थी ही परीक्षा देणार होते आणि 1,728 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती। सध्या तांत्रिक कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून परीक्षेची नवीन तारीख आणि वेळ लवकरच अधिकृत अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात येणार आहे। दरम्यान विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षा परिषदेच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात आले। यवतमाळ येथे आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत फुटीर खासदारांवर जोरदार टीका केली। विकास निधी मिळत नसल्याचे कारण देत पक्ष सोडणाऱ्या आणि फूट पाडणाऱ्या खासदारांचा समाचार घेत प्रत्येक मतदाराने आपल्या बहुमूल्य मताशी झालेल्या विश्वासघाताचा जाब विचारला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय। या मेळाव्याला युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते। यवतमाळ येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे। 2 आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीला संवादाचा उल्लेख करत गेलास सासरी आता नान तिकडे, गद्दारांच्या कळपात नान, इथं वाघाचं जीवन जगत होतास तिकडे गाढवाचं जीवन जग अशा शब्दात त्यांनी निशाणा साधलाय। तसेच गद्दार जिथे सापडेल तिथे जा विचारा, माझी गद्दारी केली असती तर पैसे मिळाले असते पण मी भगव्याला जगलो असं म्हणत निष्ठावंत शिवसैनिकांना पुढील काळातही जनतेपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याचं आवाहन केलंय। यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही भूमिका मांडत भाजपवर टीका केली आहे। टी टाइम या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।